हाय फ्रेंड्स, आज आपण हादग्याच्या फुलांची रेसिपी पाहणार आहोत। आपण वेगवेगळे प्रकार बघितले, त्यातला हा वेगळा दुसरा प्रकार। त्यामध्ये आपण उभा कांदा चिरून घेतला आहे। सुंदर अशी रेसिपी। आणि जी आपण हादग्याची फुलं घेतली होती सुट्टी करून छान धुवून घेतली आणि आपण कांद्यासारखी चिरून घेतली। त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकली। आपण बेसन पिठाचा वापर करणार आहे म्हणून थोडंसं हिंग टाकलं आहे, कारण पचनासाठी चांगला असतो हिंग। त्यानंतर लाल तिखट टाकणार आहोत आणि थोडासा चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ। सुंदर अशी रेसिपी। चला तर मैत्रिणींनो, पटापट लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे। आणि त्यानंतर खायचा सोडा टाकला आहे आणि बेसन पीठ त्यात मावेल या प्रमाणात टाकायचं आहे। सुंदर अशी रेसिपी। आपण हादग्याच्या फुलांची वेगवेगळ्या प्रकारांची भजी पाहिली आहेत, अख्ख्या फुलांची बघितली, पुन्हा पाकळ्या असतात त्या सुट्ट्या करून त्याची भजी बघितली। आज आपण त्या पाकळ्या चिरून कांद्यासारख्या त्याची आज भजी पाहणार आहोत। एकदम अप्रतिम। गावाकडची लोक अशाच प्रकारे करत होती, वेगवेगळे प्रकार, आणि राहत होती तंदुरुस्त, आपल्यासारखी नव्हती बाहेरचं खाऊन हे झालेली। आपण सारखं बाहेरचं खातो, पण घरातलं करणं आणि खाणं खूपच पौष्टिक। मस्त छान कालवलं, त्यानंतर तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये तुम्हाला ज्या आकाराची हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही भजी काढू शकता। बघा किती छोटी छोटी काढली होती, पण आपण नंतर सोडा टाकला आहे त्यामुळे ती छान अशी फुलली आहेत। चवीला तर एकदम अप्रतिम लागते। शहरामध्ये शक्यतो स्वर्ग म्हटली मी, शहरामध्ये शक्यतो हादग्याची फुलं मिळत नाहीत। मिळाली तर अवश्य त्याची रेसिपी करून बघा। खूप औषधी पौष्टिक अशी असतात हादग्याची फुलं। त्यामुळे त्याचे तुम्ही वेगवेगळे प्रकार बघू शकतात। आपण त्यामध्ये भाजी पण करून बघितली होती। आज म्हटलं चला, फुलं मिळाली होती मला, म्हटलं चला तुमच्यासाठी छान अशी भजी करूयात वेगळ्या प्रकारची। चला मग मैत्रिणींनो, रेसिपी आवडली तर पटापट लाईक करा। ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब करून थांबायचं नाही, तर जे बेल आयकॉनचं बटन आहे ना ते पण दाबायचं, म्हणजे प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। आणि छान अशा चटपटीत तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यात रेसिपी तुम्हाला करायला मिळेल, अशी सुंदर रेसिपी। हे बघा, आपण छान असे अलटीपलटी करून घेतले आहेत, बघा किती सुंदर झाली आहेत, आणि खायला पण खूप सुंदर लागतात। कारण हादगा हे औषधी वनस्पती आहे, त्याची फुलं पण औषधी असतात। मग आपण छान अशी, तुम्हाला जर फुलं मिळाली तर अवश्य त्याची भजी करून बघा, भाजी पण करून बघा। खूप पौष्टिक असतात ती खायला। किती सुंदर झाली आहेत, अगदी सोनेरी रंग येईपर्यंत अगदी कुरकुरीत तुमची खेकडा भजी आहेत ना तशी झालीत बघा। बघा किती सुंदर आहेत, तुम्हाला केल्यानंतर वाटणार सुद्धा नाहीत की कशाची भजी आहेत। अशी सुंदर रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे। त्यामुळे मैत्रिणींनो, आवडली तर लाईक शेअर करायला पण विसरायचं नाही, आणि कमेंट करायची तुम्हाला रेसिपी आवडली तर, कारण तुम्हाला मी मागे पण बोलली, तुमची एक कमेंट आम्हाला खरंच खूप प्रोत्साहन देऊन जाते। बघा आजपर्यंत छान अशी झाली आहेत सुंदर अशी भजीची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।